वेल फायर 0123 इनोवा दिसते का मॅक्सिमम क्रिस्टा. तर हा पार्ट बघू शकता. ह्या पार्टची वाट लागलेली म्हणजे हा इथून उचकलेला आणि हा जो आहे ना तुम्ही बघू शकता सरफेस. हा जो सरफेस आहे पूर्ण असा घासलेला म्हणजे मी तुम्हाला दाखवलं डिफरन्स. आणि हा मिरर नवीन टाकला एकदम असं पूर्ण घा असलेलं गाडीला एकदम. हे पूर्ण नवीन टाकलंय. जे ॲडब्ल्यू आहे ना पोल्युशन कंट्रोल राहावं म्हणून ॲडब्ल्यू असतं. तर मित्रांनो आपल्याला टोटल जो खर्च आला आहे या गाडीसाठी तो आहे जसं की बघू शकता माझी हालत एकदम खराब झाली कालच्या पावसाने. आता मी चाललो डॉक्टरकडे. जेव्हा भिजत होतो ना तेव्हाच मला हळूहळू कळलेलं की आपली विकेट आहे आणि तसंच झालं. सर्दी एकदम भरली अंगात. तापही होता थोडाफार सकाळी म्हणजे थोडी बॉडी गरम होती. आता मी घेणार आहे इंजेक्शन. डॉक्टर बोलले की व्हायरलच आहे फीवर ताप वगैरे सर्दी आता चालूच आहे सगळ्यांनाच आहे म्हणजे. आता मला घरी जाऊन आराम करायचं. गोळ्या घेतल्या इंजेक्शन घेतले. आता घाम फुटेल. चादर घ्यायची मस्त वेगळी आणि असा घाम फुटला पाहिजे असं मस्त विकनेस पण जाणवतो आज. माझ्या अंगात कणकणी अजूनही आहे. थोडंसं खाल्लं आणि आता आपण निघालो शोरूमकडे. तर आपली गाडी जी आहे ती गणपतीच्या 7व्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता आणि आता देवीच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला ही रिटर्न गाडी भेटले. तर चला बघूया. तुम्हाला मी डिफरन्स दाखवेलच आणि ज्यांनी ब्लॉग बघितला असेल त्यांना माहितीच असेल. ज्यांनी नाही बघितला तो ब्लॉग तुम्ही बघू शकता या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. चला आता आपण चाललो टोयोटा. द रिअल माफिया गाडी बघा. या गाड्यांच्या एकदम डिलिव्हरीज आहेत वाटतं. संपलोय मी संपलो. काय भारी वाटतात रे या सगळ्या गाड्या. वाव लेजेंडर. या बाजूला क्रिस्टा आणि या बाकीच्या गाड्या. तर इकडे ॲक्सेसरीज आहेत तुम्ही बघू शकता गाडीच्या. आता आपण करतोय पेमेंट. जसं पेमेंट होईल मी तुम्हाला सांगेल किती आपल्याला चार्जेस लागले ओव्हरऑल. ठीक आहे ओके. सो 5 लिटर ॲडब्ल्यू गाडीत टाकलं आहे आणि 5 लिटर ॲडब्ल्यू डिक्कीमध्ये आपल्याला लागतं कंटिन्युअस. ॲडब्ल्यू BS6 पासून सुरू झालं बाय द वे जस्ट फॉर नॉलेज. जे ॲडब्ल्यू आहे ना ते बेसिकली पोल्युशन कंट्रोल राहावं म्हणून ॲडब्ल्यू असतं. ठीक आहे. हे पे इथं करायचं काउंटरवर. तर आता आपण पे करायला चाललो आहोत. बिल जे किती झालं तुम्हाला सगळ्यांना एक्साइटमेंट असेलच. मी दाखवेलच ते ब्लॉगमध्ये. तर आता आम्हाला गेट पास भेटला आहे आणि आता बघू गाडी. मी 15 ते 20 दिवसानंतर गाडी बघतोय. गाडीला समोरच बघायची सवय होती. खूप दिवसांनी मी बघणार आहे. गणपतीनंतर डायरेक्ट आता देवीच्या दुसऱ्या दिवशी आली गाडी. चला आज खूप गाड्यांची डिलिव्हरी पण आहे जसं की बघू शकता. इथं पण गाड्या अशा उभ्या आहेत. सही आहे सही आहे. असा जीव तळमळतो रे अशी गाडी ठोकते तेव्हा. पण आता आपण बघणार आहोत परत आपल्या राणीला 15 ते 20 दिवसानंतर. आता आम्ही थांबलोय आपल्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरी म्हणजे गाडी रिटर्न यायची वाट बघतोय. नवीन गाडीची डिलिव्हरी. गाड्या त्या पूर्ण सेल आहेत. इथून असं तुम्ही प्रॉपर बघाल तर आपली गाडी अजून येतेच आहे. हे बघा सर्व्हिस सेंटर. एवढ्या गाड्या. वेल फायर डेंजर. गाडीचा नंबर बघा 0123. खूपच भारी असं इनोवा दिसते का मॅक्सिमम क्रिस्टा साधी इनोवा. चला आता आपण आपली गाडी बघूया. ही आली आपली गाडी. तर हा पार्ट बघू शकता. ह्या पार्टची वाट लागलेली म्हणजे हा इथून उचकलेला आणि हा जो आहे ना तुम्ही बघू शकता सरफेस. हा जो सरफेस आहे पूर्ण असा घासलेला म्हणजे मी तुम्हाला दाखवलं डिफरन्स. आणि हा मिरर नवीन टाकला एकदम असं पूर्ण घा असलेलं गाडीला एकदम. आणि तो साईड मिररसोबत गेलेला एकदम नवीन एकदम क्लीन असं. आणि या साईडलाच म्हणजे झालेलं. त्या साईडला काय नव्हतं झालं. हा जो पूर्ण हा नवीन टाकला आहे ना पूर्ण. हे पूर्ण नवीन टाकलं आहे. मिरर तर म्हणजे नव्हताच काय कामाचाच नव्हता. लाईट हेडलाईट पण नवीन टाकले. एकदम मस्त काम केलं सर तुम्ही थँक्यू. बाकी गाडीला काय नव्हतं झालं ना आपल्या. हे काढताय काय ओके. तर सर आपल्याला हे नवीन टाकून देणार आहे. आता काय दिसतं ना पण राणी एकदम गोड अशी. कोण माहिती नजर लावतोय पण रस्ता आहे या गोष्टी होतात. तर मित्रांनो आपल्याला टोटल जो खर्च आला आहे या गाडीसाठी तो आहे 14,474. इन्शुरन्समध्येच क्लेम केला. ह्याचा टायर पण गेलेला
हा वाला टायर पण गेलेला, हा पण नवीन टाकला, कंपनी फिटेड एकदम. बघू शकता गाडीची हालत एकदम चमकते, म्हणजे नजर ना लागा बस. कार टिक्का एकदम. दिल को राहत आ रहा है बहुत दिनों के बाद तुम्हें देखा जो है. हे माझी एनर्जी अशी एकदम अप झाली रे, म्हणजे मी डाऊन होतो थोडा, म्हणजे इंजेक्शन घेऊन. गाडीला बघून एकदम असं जीव आहे रे, जीव आहे गाडी भाई. हा हे पण नवीन टाकलं मित्रांनो, ही जी पट्टी आहे ती काढा. तर रोड कंडिशनच्या हिशोबाने आपल्या इकडच्या ब्रिस्टॉन बेस्ट टायर आहे असं सर बोलतात. ठीक आहे, तर गाडीच्या आतमध्ये आता बघूया आपण. एकदम बघा कशी चमकते ना रे पिल्लू, एकदम खाली ही मॅट वगैरे बघा. हे गाडीतलं सामान आहे पिशवीमध्ये. आणि हे बघा, हे जे आहे ना पुढे डॅशबोर्डला आहे ना, हे पॉलिश मारतात, ते एकदम असं चिकट असं, पण खूप 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 भारी ते पॉलिश. म्हणजे नाहीतरी बोलाल ना तर 3-4 दिवस तर ते पॉलिश तसंच राहतं. खूप सुंदर. आता आपण जाऊया थोड्याच वेळात. आपलं जे पाठची जी पट्टी आहे ती लागल्यानंतर आपण निघू इथून. ठीक आहे, चला. यांचं जे आहे ना खूप मोठं गोडाऊन आहे, म्हणजे हे तर झालं, पण इथं आतमध्ये पण या भिंतीच्या त्या पलीकडे पण गोडाऊन आहे. केवढ्या गाड्या आहेत, जेवढ्या विकत घेणाऱ्या नाहीत तेवढ्या सर्व्हिसिंगला गाड्या आहेत. ही जी साईड आहे ना हिचं काही काम नव्हतं, म्हणजे जे झालं ते त्या साईडलाच झालं. हाच आहे तो स्प्रे जे आहे ना ते ॲडब्लू आहे. ॲडब्लू चेंज केलं का आपण? कॅन चेंज झाला काय? आता हे ॲडब्लू आहे. ठीक आहे, पोल्युशन कंट्रोल करतं आहे. एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हा काय किती दिवसांनी हा स्टार्टरचा आवाज ऐकलाय. हे जे ना हे पॉलिश एकदम भारी आहे. एकदम बघा ना, एकदम चमकते प्रॉपर असं, अंधारात पण, उजेडात तर खूप भारी वाटतं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता गाडीला डिझेल टाकायचं आहे आणि जैसे ते वैसे, म्हणजे माझी एनर्जी एकदम लो होती. तुम्ही बघितलं असेल ना, मी रिक्षातून येत होतो तेव्हा बघितलं असेल. आता खूप भारी वाटतं, खूप दिवसांनी गाडीला बघितलं त्यामुळे.